नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये जे वादळी पावसामुळे व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते, म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या पावसाने मोठे प्रमाणात नुकसान केलेले आहे. सप्टेंबर महिन्याची नवरात्रामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांचे बांधव संकटात पडलेले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान या ठिकाणी झालेले आहे. या दरम्यान म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. म्हणजेच की उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश असेल राज्यांमध्ये अनेक ठिकाणी असे पूर परिस्थितीमुळे केंद्र सरकारने 21वा हप्ता जाहीर केलेला आहे. म्हणजेच की हा 2 ऑगस्ट रोजी पीएम किसानच्या सर्व लाभार्थ्यांना 20वा हप्ता देण्यात आलेला होता. यानंतर लगेच केंद्रातील सरकारकडून यासंबंधी पूरग्रस्त राज्यांमध्ये शेतकऱ्यांना 21वा हप्ता देण्यात आलेला आहे. म्हणजेच की महत्त्वाची बाब अशी की पीएम किसानचा सर्व लाभार्थ्यांना येत्या काही दिवसात 21वा हप्ता मिळणार आहे. परंतु पीएम किसान योजनेच्या नियमामध्ये बदल करण्यात या ठिकाणी निर्णय सरकारने घेतलेला आहे. या योजनेच्या झालेल्या नव्या बदलामुळे शेतकऱ्यांकडे जमिनी, कागदपत्रे, उदाहरणार्थ सातबारा उपलब्ध नाही. त्यामुळे आता या योजनेचा लाभ हा मिळू शकतो का? राज्यांमध्ये या सरकारने बाधित शेतकरी त्या प्रत्यक्षात असतो, म्हणजेच की त्यांची पुष्टी करणे आवश्यक आहे. अर्थात राज्य सरकारने प्रमाणपत्र दिल्यास शेती जमीन नावावर नसल्यास शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळणार आहे. सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना या बदलामुळे मोठा फायदा होणार असून पीएम किसान योजनेबाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत दरवर्षी 6,000 रुपयाची मदत दिली जाते. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू झाली असून या अंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना एकूण 20 हप्ते मिळालेले आहेत. ज्यांच्या माध्यमातून आता 2,000 रुपयाची मदत यानुसार आतापर्यंत 20 हप्ते मिळालेले आहे. परंतु आता 21वा हप्ता पुढील महिन्यामध्ये पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. म्हणजेच की आता हा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांमध्ये पूर परिस्थितीमुळे अतिप्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांसाठी हे अतिशय दिलासादायक अपडेट आहे. त्यांना लवकरच हा 21वा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. धन्यवाद.